500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नाहीये। त्यामुळे आता भीतीचे कारण नाही। या तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट यांचे आपण मार्गदर्शन घेणार आहोत। आता वस्तुस्थिती अशी की पहिल्यांदा आपण आपल्या देशाचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदीजी यांचं पहिले या निर्णयाचं आपण स्वागत करू की त्यांनी जो काय धाडसी निर्णय घेतला, हा निर्णय हा खूप एक महत्त्वपूर्ण आणि एक देशाला एक चालना आणि कलाटणी देणार आहे सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये। आणि दुसरा एक असा विषय की सर्वसामान्य नागरिकांनी भीतीने घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। वस्तुस्थिती अशी आहे की तुमचं जे काय खरं आहे, जे काही व्यवहार आहे ते तुम्ही तुमचे दाखवू शकता। आणि विषय दुसरा आहे असं आहे की समजा तुमच्या घरामध्ये जे काय आपली 2-5 वर्षाची किंवा आपली मेहनतची कमाईची 2-4 लाख रुपये 1.5-2 लाख रुपये जे काय असतील तुम्ही तुमच्या बँकेत भरू शकता। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रथम असा आहे की 50,000च्या वरच्या रकमेला पॅन कार्ड बंधनकारक आहे। पॅन कार्ड असणारे व्यक्ती त्यांचा IT रिटर्न्स वगैरे सगळे भरत असतात। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे डिटेल्स भारत सरकारला देता, आयकर विभागाला देता, त्यावेळेस तुम्ही घाबरून जायचं काही कारण राहतच नाही। पहिला मुद्दा हा। दुसरा मुद्दा असा की जर समजा तुमच्या भावाचा अकाउंट नाही किंवा समजा आईचा अकाउंट नाही, वडिलांचा अकाउंट नाही, पण तुम्ही त्यांचे जे काय त्यांचे पैसे आलेत, कोणाचा समजा आता रिटायरमेंटचा पैसा येतो, कोणाचा पैसा समजा इन केस पॉलिसीचे पैसे किंवा समजा कुठं शेती विकून पैसे आलेले, तर त्याचे जे काय डॉक्युमेंटरी तुम्ही तुमचे सर्व कागदोपत्री सगळं ते ट्रान्झॅक्शन तयार करून ठेवा। आणि जे काय पैसे आहेत असं भीतीने घाबरून जाण्यापेक्षा तुम्ही ते पैसे बँकेत भरा। तुम्ही जर खरं आता तुम्हाला घाबरून जायचं काही कारण आहे, हा झाला पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा असा की जे काय पैसे तुम्ही बँकेत भरणार आहे त्याची विस्तृत अशी एक डिटेलमध्ये तुम्ही तुमच्याकडे एक सर्व माहिती संकलित करून ठेवा, जेणेकरून उद्या जर समजा तुम्हाला आयकर विभागाची नोटीस आलीच तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सर्व माहिती देता आली पाहिजे की हा पैसा माझा शेतीतनं आला आहे, माझ्या वडिलांच्या सेव्हिंगमधला आहे किंवा हा असे इतर स्रोतांमधला आलेला हा पैसा आहे। जेणेकरून ह्या पैशाला सुद्धा एक प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन पण राहील, तुम्हाला त्याची माहिती पण देता येईल, म्हणजे भविष्यात अडचणी येणार पण एवढं काय लोकांना घाबरून जायचं काही कारण नाही। तुम्ही तुमची सर्व माहिती म्हणजे तुम्ही जे काय पैशाचं ट्रान्झॅक्शन करणार आहात किंवा समजा इन केस आता सरकारने डिक्लेअर केलेली की समजा आज तुमचं बँकेत खातं नाही पण तुमच्याकडे KYC डॉक्युमेंट आहेत किंवा तुम्ही तुमच्या मित्राच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे भरू शकता। आता ज्या अर्थी जर समजा तुमच्या मित्राच्या अकाउंटला तुम्ही पैसे भरू शकता, हाच नियम असा आहे की समजा तुमच्या मित्रांनी जर तुम्हाला दिले तर तुम्ही तुमच्या नोटिंगमध्ये किंवा त्याच्याकडे तसं राईटअप घ्या किंवा तुझे एवढे पैसे तू माझ्या बँक अकाउंटला टाकतोय आणि तुमच्या संमतीने तो फॉर्म घेतला जातो की माझी संमती आहे माझ्या अकाउंटला यांना व्यवहार करण्यासाठी। आणि ज्यावेळेस तुम्हाला जर समजा भविष्यात आयकर विभागाची नोटीस आलीच तर त्या नोटीसला तुम्हाला उत्तरच्या अगेन्स्ट हे तुम्हाला पेपर दाखवू देतील की बाबा माझ्या मित्रांनी माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे भरलेत, जेणेकरून त्या गोष्टीचा पण खुलासा होतो की पैसे कोणाचे आहेत आणि कुणी टाकलेत, म्हणजे तिथं आपल्याला अडचण आहे। दुसरा विषय असा की समजा तुमचेच पैसे असतील जे काय पैसे एखाद्या व्यवहारातून आले तर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत, बॅलन्स शीट आहेत, बॅलन्स शीटमध्ये तुम्ही जे काय आर्थिक तुमचे व्यवहार दाखवलेले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गेले आता आपले जे 10-15 दिवसाचे रिटर्न्स आहेत की समजा जे टोटली आपले येणं देणं आहे, आपलं डेली ट्रान्झॅक्शन आहेत। आता आपण व्यवहार तर व्यक्ती कुणी व्यावसायिक लोक व्यवहार बंद करू शकत नाही। एखादा किराणा दुकानदार असणार तो म्हणणार की साहेब मी 15 दिवस दुकान बंद करतो, आता तुम्ही नोटा बदलल्यात म्हणून, असं तर होऊ शकत नाही। पण त्याच्यामध्ये जे काय त्याची 15 दिवसाची ट्रान्झॅक्शन आहेत त्याला ते ट्रान्झॅक्शन शो करायचा अधिकार आहे। आणि तो पैसा जर त्याला ते जुन्या नोटा घेऊन जर करत असेल तर तो पैसे त्याला बँकेत भरून बदलून घ्यायचा अधिकार आहे, म्हणजे जेणेकरून त्याला तिथं पण अडचण नाही। आणि त्यांनी त्याची डॉक्युमेंटरी जी आहे जो काय विकतो घेतोय ठेवतोय ते त्याचे सर्व कागदोपत्री व्यवहार जर त्यांनी त्यांचे व्यवस्थित रेकॉर्ड त्यांच्या CA ना त्यांच्या चार्टर्ड अकाउंट म्हणा किंवा कर सल्लागार म्हणा जे काय त्यांचे असतील कनेक्शनमध्ये त्यांना त्यांची माहिती पण द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नोटीसला पण त्यांना अडचण राहणार नाही। आता शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 2 ते 2.5 लाखापर्यंत नोटीस नाही आणि भरण्यावर निर्बंध नाही, भरण्यासाठी तुम्ही कितीही भरू शकता, फक्त भरल्यानंतर त्याची माहिती तुम्ही तुमची दिली पाहिजे। की समजा आता 2.5 लाखापर्यंत शासनाचं असे की गोरगरीब म्हणा किंवा एखाद्या सामान्य जे आपण मध्यमवर्गीय लोक आहेत, मध्यमवर्गीय लोकांकडे कमीत कमी त्यांची आयुष्यभराची पुंजी म्हणा की 2-2.5 लाख रुपये, कुणी दवाखान्यासाठी म्हणा, कुणी एखाद्या लग्न समारंभासाठी काहीतरी कार्यक्रमासाठी ते पैसे आणून ठेवतात। आणि आताच नुकते आपलं भारतीय सणांप्रमाणे दिवाळी हा सण येऊन गेलेला आहे। दिवाळी सण आल्यानंतर आपण साहजिकच आपण लोक काय करतो की पैसे आणून घरात ठेवतो आणि लक्ष्मीची पूजा करायच्या अगेन्स्ट आपण त्या हिशोबाने त्या पैशाची आपण पूजा करतो। तर काही काहींचं असं पण झालं की बँकेतनं पैसे तर घरी आणलेत, त्याची पूजा तर आपण केली, पण आज बँकेत पैसे भरायला जावं तर ते कसे भरावं, हा पण त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी एक त्यांचे कसं न्यूनगड तयार झाले की आता हे पैसे कसे भरावं। आणि माझं हे असं म्हणणं आहे की जर तुम्ही बँकेतनं आणलेत तर तुम्ही ते परत बँकेत भरायला तुम्हाला अडचण नाहीच आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे बँक अकाउंट ट्रान्झॅक्शनच येत आहेत की हे पैसे मी आणले लक्ष्मीपूजेसाठी आणले नंतर भरले, कारण 10-15 दिवसात साहजिक कोणाचे ट्रान्झॅक्शन होतील असं काही विषय नाहीच आहे। म्हणजे हा खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला पर्याय आहे। आणि ह्याने होणार काय की आता जी मागणी आणि पुरवठा म्हणजे हा एक मोठा विषय। आणि दुसरा एक विषय असा की आज जी मार्केटमध्ये चाललेली आता महागाई,
म्हणजे बिल्डर लॉबीने जे रेट वाढवलेत, आज असं झालं की एखाद्या ठिकाणचा भाव खूप जास्त प्रमाणात जास्त असतो आणि काही ठिकाणचा भाव खूप कमी प्रमाणात असतो. आणि वस्तुस्थिती पाहिली तर आपल्याकडे सगळीकडं पाणी मुबलक प्रमाणात आहे, वीज मुबलक प्रमाणात आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिथलचा भाव कमी आणि एखाद्या ठिकाणचा का जास्त, त्या गोष्टीला पण आळा बसेल, जेणेकरून मध्यमवर्गीला पण कुठेतरी एखाद्या चांगली वस्तू परचेस करताना शासनाच्या या निर्णयाचं स्वागत होऊन आपल्याला स्वस्तामध्ये पण काही गोष्टी मिळू शकतील. म्हणजे त्याच्या बिल्डर लॉबीवर, अदर खरेदी विक्री व्यवहारावर आणि काळ्या पैशावर निर्बंध आल्याने खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाचा फायदा होऊ शकतो. हे पाहता, मी मागाशी दिलेल्या माहितीनुसार एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय करता किंवा एखाद्या तुम्ही ठिकाणी सर्व्हिस करता म्हणा, किंवा एखादं उत्पन्न साधन तुम्हाला आहे, पण त्या साधनाचे तुम्ही स्रोत जर शासनाला दाखवलेले असतील, आयकर विभागाला दाखवले असतील, तर त्याच्या अनुषंगाने तुमचं जे काही आहे डॉक्युमेंट वाईज तुम्ही ते शो करू शकता. त्याच्या आगे जे काही तुमचे येणं देणं डेब्टर्स क्रेडिटर्स जे काही अमाऊंट्स आहेत त्या तुमच्या व्हॅलिड आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन शो करू शकता. घाबरण्यासारखं काही कारण नाही. परंतु जर समजा तुम्ही जर त्या ठिकाणी तुमची माहिती देण्यास कमी पडले, उद्या समजा असं घरी झालं की आयकर विभागाची नोटीस आली किंवा छापे पडले, पण त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमची माहिती डिटेलमध्ये नसेल आणि जो काही निर्णय आयकर विभाग घेतो किंवा समजा जे काही घेतो, तर शासनाने असं सांगितलं की जर तुम्हाला ती रक्कम दाखवता आली नाही किंवा तो काळा पैसा म्हणून सिद्ध होत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 200च्या पटीत दंड हा लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती, तुमचं सगळं संकलन सगळं तुम्ही तुमचं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पैशाला सर्व स्रोत कसे आहेत आणि कशा प्रकारे तो आला हे तुम्ही तुमचं सिद्ध करणं आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा विषय. आता जी आपली करन्सी चेंजची जी आता जी नवीन सरकारने आपलं जे सुरुवात केली आहे, त्यामध्ये ते बऱ्यापैकी लोकांचं कन्फ्युजन होतं आहे की पैसे कधी भरायचे, कुठं भरायचे, त्याला मुदत किती तारखेपर्यंत भरायला पाहिजे, किती भरायला पाहिजे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला सरकारने जवळपास 30 डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. 30 डिसेंबरपर्यंत आपण नॅशनलाइज बँकेमध्ये, काही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पण आपण जाऊन आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट किती अमाऊंट भरू शकतो. फक्त ती अमाऊंट आपल्या कॅश बुकला किंवा आपल्याला ती सिद्ध करता आली पाहिजे की ते पैसे जी कॅश आपण भरणार आहोत ती कॅश कुठून आली. सपोज बिझनेस जर असेल तर बिझनेसच्या कॅश बुकला त्या दिवशी ती कॅश पाहिजे ना, 8 तारखेच्या कॅश बुकला जे आपण बँकेमध्ये डिपॉझिट करणार आहोत. तसंच जी मुदत आहे ती जवळपास आपल्याला 30 डिसेंबरपर्यंत सरकारी मुदत आहे. जवळपास स्कीम सुरू झाल्यापासून तर हा 50 दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे असं घाई गडबड करण्याची बिलकुल गरज नाही की आजच झालं पाहिजे किंवा उद्याच झालं पाहिजे, लगेचच्या लगेच आपण आपली करन्सी एक्सचेंज केली पाहिजे. बँक तुमचे 30 डिसेंबरपर्यंत कधीही पैसे घेणारच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, खर्चण्यासाठी लोकांचं चालू मार्केटमध्ये पैसा नाही आहे, पण तसं पाहिलं तर 100ची नोट, 50ची नोट जी आपल्याला रेग्युलर लागते, जे रेग्युलर किराणा दुकानमध्ये लागते किंवा जी किरकोळ आपण खर्चण्यासाठी डे टू डेसाठी लागते, ती 100 रुपयाची 50 रुपयाची करन्सी तर आपली चालू आहेच आहे. त्यामुळं असं काय एवढं जास्त गडबड करण्याची किंवा हे करण्याची काय गरज नाही आहे. त्यानंतर परत दुसरं असं की आपण जे लोक पैसे भरताना काही टप्प्याटप्प्या मारतात. आपले 10 तारखेला आपली स्कीम सपोज गव्हर्नमेंटने सांगितलं 9 तारखेपासून, 10 तारखेपासून बँकेमध्ये पैसे भरायला सुरुवात झाली. काही 11 तारखेला काही 50,000 भरतात, त्यानंतर परत 14 तारखेला काही यांचं असं आहे की 50,000 भरू. पण तसं न करता शक्यतो आपल्याकडे जी कॅश असेल ती सर्व कॅश शक्यतो एकाच दिवशी एकाच वेळेस बँकेत भरायचा प्रयत्न करा. कारण गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे 8 तारखेच्या नंतर आपल्याला 500 आणि 1000 नोट ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा स्वीकारण्याची परमिशन नाहीच आहे. त्यामुळं आपण त्या नोट्स नंतर स्वीकारू शकत नाही. 8 तारखेला संध्याकाळी जे आपल्या खिशामध्ये, घरामध्ये, आपल्या गल्ल्यामध्ये किंवा आपल्या धंद्यामध्ये जे 500 1000चे नोट होते ते आपल्याला 10 तारखेच्या नंतर 30 डिसेंबरपर्यंत कधीही भरायचे, पण शक्यतो ते एकदाच भरा, जेणेकरून इन्कम टॅक्सचा पुढं तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होणार नाही. नाही जर तुम्ही 10 तारखेला भरणार, परत 12 तारखेला भरणार, याचा असा अर्थ होईल की 10 तारखेनंतर 11 तारखेला तुम्ही ती कॅश ॲक्सेप्ट केली आणि जी गव्हर्नमेंटने त्यावरती बंधन दिलं की तुम्ही 8 तारखेनंतर ती कॅश ॲक्सेप्ट करू नका. त्यामुळे शक्यतो आपली म्हणजे शक्यतो 100% आपली कॅश वन टाईम 500 1000ची नोट भरा. त्यानंतर तुम्हाला ज्या 100च्या करन्सी वगैरे आहेत ते रेग्युलर प्रमाणेच आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंज नाही. तुम्ही ती कितीही भरू शकता, कुठेही भरू शकता, कधीही भरू शकता, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट की आपण जे लिमिट आहे त्याचं की तुम्ही किती कॅश भरू शकता. असं बऱ्याच जणांचा असं फोन वगैरे येतो आम्हाला की असं मी किती कॅश भरू शकतो किंवा आज बँकेत मी किती कॅश भरू. तसं पाहिलं तर कुठलं लिमिट नाही आहे. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये कितीही कॅश भरू शकता, फक्त तुमच्या कॅश बुकला ती कॅश अवेलेबल. आणि जर तुम्हाला
करन्सी चेंज, सपोज तुमच्या बँकेमध्ये खातं नाहीच आहे, तर अशा वेळेस तुम्ही रोज 4,000 रुपयाप्रमाणे तुमची करन्सी बँकेमध्ये जाऊन चेंज करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं KYC बरोबर असू द्यायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड यापैकी कुठलेही डॉक्युमेंट्स असतील तर त्याप्रमाणे बँकेमध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून तुम्ही तुमची करन्सी 4,000 रुपये पर डे प्रमाणे एक्सचेंजही करू शकता. साधारणतः सरकारने असं एक रिझ्यूम दिलं आहे की तुम्ही एक 2.5 लाखापर्यंत कुठल्याही खात्यामध्ये कॅश डिपॉझिट झाली तर तिची चौकशी केली जाणार नाही. म्हणजे 2.5 लाखापर्यंत तुम्ही सेविंग अकाउंटला कॅश भरू शकता. तर त्याचं असं आहे की 2.5 लाख काय तुमच्याकडे सपोज मिनिमम तुमच्याकडे जास्तही जरी असतील तुम्ही जास्तही भरू शकता, फक्त तुम्ही ते सिद्ध करू शकले पाहिजे की ही माझी कॅश 1 नंबरमध्ये. मग तुम्ही तुमच्याकडे आज 2.5 लाख रुपये आहेत, 2.5 लाख रुपयाची चौकशी होणार नाही असं जर सांगितलं म्हणून गव्हर्नमेंटनी तुम्ही आज 2.5 भरले, उद्या 2.5 भरले, परवा 2.5 भरले, हे नाही चालणार. तुमचे टोटल पूर्ण 1000 आणि 500ची कॅश टोटल 2.5 लाख रुपये तुम्ही भरू शकता. असं काही नाही, तुम्ही जास्तही भरू शकता, पण तुम्हाला जे सिद्ध करता आलं पाहिजे. फक्त 2.5 लाखापर्यंत जे कॅश भरतील त्यांचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चौकशी करणार नाही असं फक्त एक जस्ट त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. असं काय कुठं कायदा वगैरे काही झालेलं नाही आहे की आम्ही करणारच नाहीत असं काही नाही, पण शक्यतो होणार नाही. कारण 2.5 लाखापर्यंत असं इन्कम टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे मापच आहे, त्याला कुठला टॅक्स लागतच नाही. एक्झम्प्ट इन्कम असल्यामुळे त्या खात्याची चौकशी सरकार करणार नाही. आणि याच्यामध्ये आता बऱ्यापैकी थोडंसं असं कानावर येतं आहे की काही एजंट्स लोक की तुमच्या खात्यामध्ये तुमचं सेविंग खातं आहे पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत, मग असं करा की माझी 2 लाख 2.5 लाख रुपयाची सरकार चौकशी करणार नाही आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कुठली ॲक्शन घेणार नाही, तर मग एक काम करा, हे माझे 2.5 लाख रुपये तुम्ही तुमच्या खात्यामध्ये भरा आणि नंतर मला ते चेंज करून द्या. असं कुठलाही प्रयत्न कुणी काही करू नका. विनंती आहे की असं काही करू नका, कोणाचे पैसे एक्सचेंज करण्याचा चेंज करण्याचा प्रयत्न करू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये चौकशी होणार नाही असं गव्हर्नमेंटने जरी सांगितलं असलं तरी तुमची चौकशी करू शकत नाही असं काय नाही. गव्हर्नमेंट तुम्हाला नोटीसही काढू शकतं. जर गव्हर्नमेंटला डाऊट आला की यांच्या खात्यामध्ये कधीच पैसे नव्हते ना, एखाद्याच 2.5 लाख रुपये कुठून आले तुमचे, सरकार तुमची चौकशी सुद्धा करू शकते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस काढू शकतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवरती असं बंधन नाही आहे की 2.5 लाखाच्या आतमध्ये अकाउंट्सचं तुम्ही चौकशी करूच नका असलं कुठलं काय सर्क्युलर. त्यामुळे दुसऱ्याचं कोणाचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी स्वतःचं अकाउंट वापरू देऊ नका. तुमच्याकडे जे खरोखर पैसे असतील, जे तुमच्याकडे आहेत, तुम्ही स्वतः कष्टाने कमवलेले, जे तुमच्या कॅशबुकला किंवा तुमच्या घरामध्ये आहेत तेवढेच फक्त तेवढे पैसे भरून टाका. आणि शक्यतो ही एंट्री एकदाच यायला पाहिजे, तुम्ही परत त्या एंट्री करू नका. कारण 8 तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे ॲक्सेप्ट करण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे. फ्रॉड तुम्ही 500 1000ची नोट ॲक्सेप्ट करू शकत नाही. त्यामुळं 9 तारखेला 10 तारखेला ज्यांनी कॅश डिपॉझिट केली आहे 11 तारखेला त्यांना परत 500 1000च्या नोटा ॲक्सेप्ट करायच्या डिपॉझिट करण्याचा तसा पहिल्यांदा काही अधिकार राहत नाही. कारण तुमच्याकडे 8 तारखेला जे पैसे होते ते तुम्ही ऑलरेडी 10 तारखेला डिपॉझिट केलेले आहेत. तुम्ही सपोज कोणाचे तरी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी 2.5 लाख रुपये त्याच्याकडनं कॅश घेतली 500 1000 रुपयाची नोटा त्या तुमच्या सेविंग खात्यामध्ये डिपॉझिट केल्या, तर इन्कम टॅक्स बँकेला आज जो इन्कम टॅक्सचा एक हे AIR म्हणून ॲन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणून एक बँकेला एक इन्कम टॅक्ससाठीचं एक रिटर्न फाईल करावं लागतं प्रत्येक वर्षी. त्या रिटर्नमध्ये बँकेला वर्षभरात त्यांच्या किती कस्टमरने एका वेळी सेविंग खात्यामध्ये 50,000 रुपयापेक्षा जास्त कॅश डिपॉझिट केली किंवा सेविंग खात्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त कॅश कुठल्या कस्टमरनी जमा केलेली त्याची पॅन नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याच्या नावासहित ती AIR रिपोर्टमध्ये त्यांना ती माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागते. त्या माहितीच्या अधिकारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस काढू शकतो. त्यावेळेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची तुम्हाला नोटीस येईल, त्यावेळेस तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे की ते पैसे तुम्ही कुठून आणले, तुमचा बिझनेस काय आहे किंवा तुम्हाला सॅलरी काय आहे, त्याच्यामधून तुम्ही पैसे कुठून आणले. तुम्ही जर सपोज तुम्हाला जर 2.5 लाख रुपये तुम्ही एका वर्षामध्ये सेविंग खात्यात जमा करताय तर तुम्हाला त्या वर्षामध्ये नफा किती झाला. बरं, तुमचा नफा जर सपोज 2.5 लाख रुपये होता तर मग 2.5 लाखामध्ये तुम्ही वर्षभर किंवा सप्टेंबर नोव्हेंबरपर्यंत मग तुम्हाला खाण्यासाठी घर खर्चासाठी काहीच पैसे लागले नाहीत का, ते पैसे आपल्या ड्राईव्हमधून थोडक्यात नफ्यामधून असतात. म्हणजे तोही तुमच्या नफ्यामध्ये ॲड केला जाईल आणि तुमचं उत्पन्न टॅक्सेबल आहे असं कन्सिडर करून का त्याचे तुम्हाला इन्कम टॅक्स भरा किंवा इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये दंडही होऊ शकतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुम्ही म्हणजे चुकीची माहिती सबमिट केली किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही म्हणून त्या अमाऊंटवरती इन्कम टॅक्स, त्याचा दंड, त्याचे इंटरेस्ट, त्याचं काय पेनल्टी वगैरे सर्व तुम्हाला पे करावं लागेल. त्यावेळेस तुम्ही ज्या व्यक्तीचे ते पैसे व्हाईट करून दिले ती व्यक्ती तुम्हाला मदतीला 100% येणार नाही. त्यामुळं शक्यतो हा मोह टाळा. 200-500 रुपयासाठी जर काही करत असाल तुम्ही तर ह्या गोष्टी बिलकुल करू नका. त्याचप्रमाणे ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी तुम्ही समर्थन केलं किंवा मदत केली
या अंतर्गत तुम्हाला 7 वर्षाची सजा येऊ शकते. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. कोणाचेही पैसे व्हाईट करायचा प्रयत्न करू नका. तुमचे स्वतःचे जे असतील तेच फक्त बँकेमध्ये भरा. इतरांच्या ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पूर्ण ह्या ट्रान्झॅक्शनवरती लक्ष ठेवून आहे. एक असं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा आपल्या चलनातून रद्द केल्या. याच्या पाठीमागे आपल्या देशामधल्या सामान्य जनतेचं जीवनमान उंचावं, त्यांना प्रत्येक वस्तू स्वस्त मिळावी, घरं स्वस्त मिळावी, इतर त्यांचे व्यवहार चांगले व्हावेत, सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावं आणि त्याचप्रमाणे आपल्या देशाचं ग्रोथ वाढावा, असा एक विशाल दृष्टिकोन त्याच्या पाठीमागे आहे. आणि याच्यामुळे आता एकाच वेळेस चलनातल्या मोठ्या नोटा रद्द केल्यामुळे सर्वसामान्य माणसाला अडचण होणार आहे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु तरी पण सरकारनं अतिशय धाडसानं निर्णय घेतले पटापटा. आणि त्याच्यामुळे 8 तारखेला निर्णय घेतला, 9 तारखेला बँक बंद होत्या, 10ला सुरू झाली, 11ला सुरू झाली, 12ला सुरू झाली आणि आज सुट्टी होती. पण आज सुट्टी रद्द केली, उद्याची पण सुट्टी रद्द केली आणि लोकांना दिलं. एवढंच नव्हे तर देशातले सगळे टोलसुद्धा लोकांना फ्री ठेवले. हॉस्पिटल्समध्ये इथे सगळ्या ठिकाणी लोकांना नोटा स्वीकारण्याचं सांगून टाकलं. म्हणजे जे जे करता येईल ते केलं. आपल्या जिल्ह्यामध्ये पण आता थोडंसं सुरळीत, बऱ्याच प्रमाणात सुरळीत झालं आहे. येत्या एका 8-10 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत तर आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरळीत होईल असा माझा विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की असंच होईल. याचं कारण असं की सरकारनं ज्या वेगानं सगळीकडे नोटा पाठवण्याचं, करन्सी पाठवण्याचं काम करतात ते निश्चित चांगल्या पद्धतीनं होईल. आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करेल की आपण आत्ता सध्या थोडं प्रशासनाला, बँकांना आणि सरकारला थोडा सहयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जेवढी गरज आहे आत्ता तेवढेच पैसे आपण घेतले पाहिजे. आणि काही व्यवहार जर तुम्ही चेकने केले तर त्याच्यानं काही अडचण येणार नाही. एकमेकाला चेक जरचे व्यवहार होत असतील तर तुम्ही चेकने व्यवहार करा. चेकमुळे एकमेकाला पाहिजे तेवढ्या पैशाचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला करता येणार आहे, तेव्हा त्यांची काही अडचण होणार नाही. सर्वसामान्याची जी अडचण आहे त्याच्यासाठीच मी सांगितलं की प्रत्येक माणसानं बँकेत खातं उघडावं, आपल्याकडच्या असलेल्या नोटा त्यांनी बँकेत भराव्यात आणि त्याने जेवढी गरज आहे तेवढे पैसे या महिन्यामध्ये घ्यावेत. पुढच्या महिन्यामध्ये त्याला अजून जास्त पैसे मिळतील किंवा हळूहळू 14 तारखेनंतर ही मर्यादा अजून वाढण्याची शक्यता आहे. मग 20 तारखेपासून वाढेल, 25पासून वाढेल, जेणेकरून हळूहळू याच्यात शिथिलता येत जाईल. आणि डिसेंबरपर्यंत आपल्या देशात आत्ता जसा सुरळीत आपला सगळा व्यवहार होता तसा सुरळीत व्यवहार नव्या वर्षामधल्या 1 तारखेला येईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. एक असं की मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही 8 तारखेला रात्री 8:10 पंतप्रधानांनी घोषणा केली. दुसऱ्या दिवशी 9 तारखेला आम्ही सकाळी लगेच सुट्टी असताना सगळ्यांना बोलून घेतलं, म्हणजे बँकेला सुट्टी जाहीर केली सरकारनं. आणि 11 वाजता सर्व मॅनेजरची मिटिंग घेतली. मग संध्याकाळी परत सगळ्या ब्रँच मॅनेजर आणि सिनियर ऑफिसरची बैठक घेऊन लोकाला सुविधा होतील अशा पद्धतीनं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी आता शेवगाव, नेवासा, कुकाना अशा सगळ्या ब्रँचेसला भेट देऊन आलो आणि नगरच्याही ब्रँचेसला भेट देऊन आलो, सावेडीच्याही ब्रँचेसला भेट देऊन आलो. आणि ह्याच्यातून लोकांना आपल्या बँकेनं तर अतिशय चांगल्या पद्धतीत सेवा दिली. काल काही ब्रँचेस आमच्या 12-12 वाजेपर्यंत चालू ठेवल्या होत्या, म्हणजे सगळं अकाउंटिंग कंप्लीट करण्यासाठी. पण लोकांना रात्री 8-9 वाजेपर्यंत आम्ही पेमेंट देण्याची व्यवस्था केली जिथे गर्दी होती तिथे. आणि बद्दल कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. उलटं वेगवेगळ्या ब्रँचेसमधून तिथल्या स्थानिक जे बँकेशी संबंधित त्या लोकांचे उलटे धन्यवादाचे फोन आले की साहेब आपल्या बँकेत अतिशय चांगली सेवा मिळाली, पैसे वेळेवर मिळाले आणि सगळ्याला सौजन्याची वागणूक देत आहेत. त्यामुळे मला हे ऐकून आम्हाला सगळ्यांनाच, आपल्या सर्वांनाच आनंद होईल. कारण ही बँक सर्वसामान्याची बँक आहे, आपल्या सर्वांची बँक आहे. आणि ह्या बँकेचे 1,09,000 सभासद आहेत, 3.5 लाख लोक डिपॉझिटर आहेत. म्हणजे फार मोठी संख्या आपल्या बँकेची असल्यामुळे लोकांमध्ये एक चांगला विश्वासाचं वातावरण आम्ही निर्माण करू शकतो.